आपले लाडके आमदार माननीय अण्णा सुरेश अण्णा धस, टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. वेलकम ऑन सर. शिंपोरा ते खुंटेफळ या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले जलसंपदा मंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या राज्याच्या मंत्री नामदार पंकजाताई, या ठिकाणी उपस्थित असलेले वक्फ बोर्डाचे अध्यक्ष, तसेच या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे खासदार श्री बजरंगराव सोनवणे, तसेच आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार संदीप भैया क्षीरसागर, आमदार नमिताताई मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार नारायण आबा पाटील, करमाळा मतदारसंघाचे आमदार, तसेच या ठिकाणी उपस्थित माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, तसेच दरेकर नाना आणि आदरणीय लक्ष्मण अण्णा पवार, तसेच आमच्या दीदी सुद्धा करमाळ्यावरून आज खरं तर त्यांच्या घरचा कौटुंबिक कार्यक्रम होता आणि आदरणीय मामांचा कार्यक्रम होता, तरी सुद्धा त्या या ठिकाणी आल्या आणि आपल्या राज्याचे ACS सन्माननीय दीपक कपूर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, या खुंटेफळचे सरपंच, शेजारच्या पुंडी, कुंभेफळ, सोलापूरवाडी आणि बाळेवाडी या 5ही गावचे सरपंच आणि सर्व शेतकरी बांधव, कारण आम्ही त्यांचं वाईट केलेलं आहे म्हणून त्यांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे. त्यांना आम्ही जमिनीच्या खाली म्हणजे पाण्याच्या खाली गाडतोय, अशा प्रकारची परिस्थिती आहे. तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढे मला जास्त वेळ घ्यायचा नाही. तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे की लवकरात लवकर भाषण ऐकायचंय तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं, आमचं नाही. तर 23/8/2007 ला आम्हाला ही मान्यता मिळाली आणि त्यावेळेस 27/8/2009 ला 5.68 TMC पाणी मिळालं. माननीय अजितदादा पवार हे जलसंपदा मंत्री होते. रामराजे विरोधच करत होते, पण तरी सुद्धा त्यांनी त्यावेळेस पाणी दिलं. आणि ज्यावेळेस सर्वेक्षण केलं 13/1/2009, आदरणीय देवेंद्रजी आज तुमचा आम्ही सत्कार करतोय, पण इथं मी 1.5 किलोमीटर पर्यंत 400 लोक मला दगड हाणीत होते, मी दगड खात होतो. कितीतरी शिव्या खाल्ल्या, पण मी म्हणलं होतं राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मन मध्ये ओरडण्यामध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील. याच माझ्या बांधवांनी मला दगड मारली. त्यावेळेस SL कुलकर्णी, अशोक खेडकर हे काही अधिकारी होते, निनाळे नावाचा सर्वेअर होता, सगळं मोडून तोडून टाकलं. माझी नडगी फुटली. 400 लोक वरून दगड मारतायत आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता, तो मी सुरेश धस होतो. परंतु नंतर मी या सगळ्यांची साहेब मन जिंकली. मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब, राहिलेले पैसे. आणि ज्या 191 हेक्टरच्या लोकांनी, मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार, ते आपल्याला आणि ACS साहेबाला बोलेल, तेवढा 191 हेक्टरचा मार्ग काढा, एवढी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो. आणि साहेब, याच्यामध्ये आम्हाला ज्या कालावधीत 2013च्या पुढं फडणवीस साहेबांनी मदत केली,
रामदास कदम या खात्याचे मंत्री होते. मला वाटतं ते खातं आता पंकजाताईंकडे आहे. त्या खात्याने मदत केली, त्याच्या परवानगीच्या बाबतीत मदत केली. आणि अध्यक्ष महोदय, म्हणजे आता इथं पण अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय, आदर आदर साहेब, कधी कधी मी स्वप्नात सुद्धा चावळू नये अशी अवस्था माझी झाली. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, जवळपास 2014ला मी पडलो तर 2024 पर्यंत या खुंटेपळ साठवण तलावावर तुम्ही जे बसलेला आहात याच्यात फक्त 2% काम झालं आणि मी निवडून आल्यावर 23% काम झालं आत्ता. आणि हे काम का झालं? देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री होते. पंपिंग मशिनरी असेल ज्याची एका दिवसात आपण सांगितल्याच्या नंतर आणि एसीएस एका दिवसात परवानगी मिळाली. आणि हे एवढं मोठं काम साहेब 40% काम झालंय. आणि तुमच्या हस्ते बोगद्याचं सुद्धा आता शुभारंभ झालेला आहे. आमची विनंती आहे, आपण साहेब 300 कोटी दिले, एका शब्दावर दिले, रिअप्रोप्रिएट करून दिले. 71 कोटी रुपये खुंटेफळ आणि कुंभेफळ या 2 गावाला लागतायत. बाकीचे पैसे हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना, शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. तेवढे पैसे आपणच दिले साहेब. आपण स्वतः म्हणजे ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलं बिनधास्त, सुरेश धस तुम्हाला 300 कोटी दिले आणि ते रिअप्रोप्रिएट करून दिले सुद्धा. त्याच्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि आदरणीय साहेब विठ्ठलराव तांदळे यांचा एक सत्कार करायचा आम्हाला, तो तुमच्या भाषणाच्या आधी करू एकच. आणि साहेब टीएमसी मराठवाड्याला दिले, त्यातलं 1.68 आम्हाला आलं. पोलावरमच्या अगेन्स्ट 7 टीएमसी पाणी अजून तिकडेच अडकवलंय, ते एक दिलं. 9.66 दिलं. तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले 5 तालुके कायमचा विषय मिटणारे. आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे. आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात, दुसरं कोणी देणार नाही. म्हणजे मला 4 टीएमसी मिळालं तर पलीकडे जाता येईल. आणि साहेब माझी दुसरी मागणी आहे, तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली. ते तुमचा लाडका आहे, तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब. मी खरंच लाडका आहे साहेबांचा. साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत. मला 3.57 टीएमसी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं. त्या आणि ते बी जायकवाडीतनं द्या साहेब. नसलं तर प्रकाश दादाकडनं द्या. प्रकाश दादा आहेच. सांगवी आहे ना, सांगवीतून उलट नाही म्हणत मी. साहेबांना ज्ञान आहे. साहेब तुम्हाला म्हणजे कृष्णा तंटालावाद म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आम्ही काय मजपामराने तुमच्या पुढं काय मांडावे, आमची काय अवकात आहे. सगळे ज्ञानी, सर्व ज्ञानी आपण आहात. सांगलीपासून कुंभी, कासारी, ताकारी, तिथून पाणी कुठे येतंय, उजनीमध्ये कसं येतंय हे तुम्हाला माहिती आहे. प्रवीणसिंह परदेशी साहेबांनी एक आयडिया तुम्हाला पुराच्या वेळेस दिलती. आलमट्टी सुद्धा तुम्हाला तोंडपाठ आहे. मी काय सांगू तुम्हाला. तुम्ही आणि ठरवलं आणि एसीएस साहेबांना ऑर्डर दिली की माझी तेवढी योजना झाली असं मी मानतो. आणि तेवढं जर झालं तर पाटोदा तालुका आणि शिरूर तालुका परत, आणि मी राहील नाही राहील साहेब, मी जिवंत राहील नाही राहील, परंतु या मतदारसंघामध्ये परत
भाजपचाच आमदार राहील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय, काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते. बीड जिल्ह्याची बदनामी होते, पण साहेब या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना निवडून दिलं. या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं, ज्यांचं गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे. धनगर समाजाचे होते ते, त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं. माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं. या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं. या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला. आणि गोपीनाथरावांचं तर काय सांगायचं. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता, पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब. आणि इथं आज जो आपण कार्यक्रम घेतोय ना, ही जमीन चालली होती रक्षा मंत्रालयाकडे. 3 दिवस साहेब माझ्यासाठी तिथं झोपून राहिले. प्रमोदजी मंत्री होते, मी आमदार होतो पहिल्या टर्मचा. धोंडे साहेब पाय निघाले होते. आम्ही म्हणलं यांना महाराष्ट्राच्या पुढे जाऊन द्यायचं नाही, म्हणून ते स्वतः संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस साहेबाकडे आले आणि हे कॅन्सल करून घेतलं. आणि म्हणून आज आता हा प्रकल्प या ठिकाणी आपण करतोय. शाहूराव पाटील, माधवराव पवार, सुंदरराव सोळंके साहेब या जिल्ह्याने, शिवाजीराव पंडित दादा जे आजही छत्र आम्हाला पाया पडायला शिल्लक आहे, ते छत्र सुंदरराव सोळंके, शिवाजीराव पंडित साहेब आणि विमलताई मुंदडा सुद्धा या जिल्ह्याने नेते दिल्या. असे अनेक राजकारण्यांची जडणघडण या ठिकाणी सगळ्यांची झाली. विखे पाटील साहेबांना आमच्या इकडचं बऱ्यापैकी सगळं माहिती आहे. त्यांचे वडील आदरणीय बाळासाहेब विखे पाटील साहेब हे राज्यमंत्री अर्थ असताना सुद्धा आम्ही त्यांच्याकडे गेलतो. गेल्याबरोबर एका दिवसात काम आमचं करून दिलं होतं साहेब. तसं विखे पाटील सुद्धा आमचं काम करतात, गेल्यानंतर झटकन काम करतात. महसूलचं बऱ्यापैकी काम त्यांनी आमचं केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय, त्याच्यावरती आज बोलत नाही. पुन्हा एकदा तुम्हाला आणि त्यांना आम्ही सत्काराला बोलू, त्यावेळेस बोलू, आज नाही बोलणार. अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय, प्रशासकीय अधिकारी म्हणून राजेश कुमार जे आज महसूलचे सेक्रेटरी एसीएस आहेत, त्यांनी इथे या जिल्ह्यात काम केलं. आनंद लिमये साहेब 4 वर्षापेक्षा जास्त 5 वर्ष राहिले. राजेश कुमार सुद्धा 4 वर्ष राहिले. सुनील केंद्रेकर साहेबासारखा माणूस इथं 4 वर्षापेक्षा जास्त राहील. नवल किशोर राम, आज साहेब तुम्ही नवल किशोर रामांना इथून उचलून संभाजीनगरला दिलं, पुण्याला दिलं. मी आता काल परवा गेलतो, CPMO ऑफिसला आहेत ते नवल किशोर राम यांनी इथं काम केलं. आणि पोलीस अधिकारी संतोष रस्तोगी साहेबांनी इथं काम केलं. लक्ष्मी गौतम सारख्या SP-नी या जिल्ह्यात काम केलं. माननीय मुख्यमंत्री, परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती. परंतु साहेब, आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली, मला सगळ्या जणांना विनंती आहे, जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली, ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा. आवडली साहेब, सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका. आणि तुम्ही जे म्हणले ना, मी कुणालाच सोडणार नाही, त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे, आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे. आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे. आणि माझं भाग्य, परम भाग्य, सगळ्या मतदार संघाच्या समोर सांगतो की 1999 ते 2004
5 वर्ष साहेबांचे कागद त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो. शेजारी माग पुढं बसण्याची संधी मला मिळाली साहेब 1999ला. मी फार छोटा माणूस आहे. गंगाधरराव फडणवीस साहेब तरी MLC होते. माझा बाप ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा झाला नाही, तरी तुम्ही मला शेजारी बसून घेतलं. त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. 2000 साहेब माझ्यावर हरळ उगवली असती. हरळ उगवणे म्हणजे काय हे माहिती आहे. 2019 पासून माझ्यावर माझ्या कुटुंबावर कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचं काम झाला, प्रयत्न झाला. परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो. साहेब मला चांगलं आठवतंय 2019 मध्ये पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत. जनादेश तुमच्या बाजूने होता, पण पहाटच आमचा जनादेश चोरून नेला. ज्या प्रकारे आपल्यावर आणि त्या कालावधीत ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थानं राखली गेली, रचली गेली, परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला ना साहेब, त्याला तोडच नाही, त्यावर मात केली आपण. आणि त्याला तोडच नाही, बिनजोड पहिलवान म्हणतात, तो बिनजोड पहिलवान आहे तुम्ही. आपल्याकडे हगाम्यात फिरतात ना, दुसरा पहिलवानच उठत नाही. आता हा बिनजोड पहिलवान झालेला आहे. झालाय का नाही? हो की नाही? आणि मला अभिमान आहे साहेब, आपण विरोधी पक्ष नेता असताना भाजपाचे 106 वरचे 26 त्यात मी सुद्धा होतो. आणि मला निवडून आल्याला तुम्ही आणि पंकजाताईंनी दोघांनी खूप चांगली मदत त्यावेळेस केली होती. आणि आमदारापैकी, एवढ्या आमदारापैकी एकही आमदार कोणाच्या दारात गेला नाही, कोणाच्या समोर जाऊन ऍडजस्ट व्हायला गेला नाही. तुमचं नेतृत्व होतं. हे आपलं राजकीय कौशल्य आणि व्यक्तिगत जिव्हाळा असल्याचं सर्टिफिकेट होतं साहेब. नाही तर लय आमदार इकडून तिकडं तिकडून इकडं. तुमच्या प्रेमामुळं साहेब एकही माणूस फुटलं नाही हो. बाकीचे नाही तर लय काय आता फार कोणाचे घरं पाडा, कोणाचं काय करा, लय केलं. पण तरी बी कोणाचं आमच्यासारख्यावर 30-30 केसेस झाल्या साहेब त्या कालावधीत. 30-30 गुन्हे. आणि रात्री 11:30ला पोलिस पाठवायचे आहेत का घरात म्हणायचे. इतके वाईट दिवस काढले साहेब आम्ही, पण कुणाच्या दारात गेलो नाही. आणि अध्यक्ष, शेवटचं मुख्यमंत्री महोदय, मी दीवार चित्रपट पाहिला होता. दीवार, हे मला पाणी पाजलं पान. दीवार पिक्चर बघितला होता साहेब मी. कॉलेजच्या जीवनाच्या काळात. त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर, शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात. माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त पाहिला. निरूपा राय त्यांची आई असती. शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला. तर अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो, मेरे पास गाड़ी है, नौकर है, चाकर है, पैसा है, धन है, दौलत है, तेरे पास क्या है? त्यावेळेस शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है, मेरे पास माँ है. तसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय साहेब. तुमच्या इतका नशिबान कोणीच नाही. माझी तर आई बी गेली, माझी आई गेली, माझे वडील गेले, पण माझी दुसरी आई मात्र जिवंत आहे. आणि माझी आई मी लपवली नाही साहेब. सभागृहामध्ये तुम्हाला विचारलं मी, माझ्या आईचं नाव घेऊ का? मी माझ्या दुसऱ्या आईचं सुद्धा नाव घेऊ. माननीय साहेब, आता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना आशा होती, याला काहीतरी मिळतंय काय नो, याला काही मिळतंय काय नो, काहीतरी मिळतंय. पण मला तुम्ही नाही मंत्रिपद दिलं, नाही काही नाही दिलं, तरी मी म्हणतो
मला मंत्रीपद नको, मला पालकमंत्रीपद नको, आणखी दुसरं काही देऊ नका साहेब, फक्त हे 4 TMC आणि तिकडचं 3.5 TMC. आणि हिनवतेत साहेब, मला हिनवतेत, याचं काय आहे मुख्यमंत्र्यापाशी, याचं काय आहे मुख्यमंत्र्यापाशी. मग मला म्हणते तेरे पास क्या है, तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद असाच ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. जोरदार टाळ्या धस साहेबांसाठी झाल्या पाहिजेत. आणि कडा सहकारी साखर कारखान्याचे 3 अधिकारी त्यांनी मंचावर यायचं आहे, संपर्क साधायचा आहे. यानंतर मी आमंत्रित करत आहे, मार्गदर्शन आणि शुभेच्छा देण्यासाठी बोलवती आहे माननीय नामदार श्री